विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. गेल्या 11 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक शक्तिशाली सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून भारत जगभरात नावाजला जात आहे असे गौरवोद्गार केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात काढले. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरोनं पालखी मार्गावर फिरत्या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. या अंतर्गत 2 चित्ररथांचं उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम क्षेत्र महासंचालक स्मिता वत्स शर्मा उपस्थित होत्या. यावेळी भारूड, अभंग, गवळण यासारख्या महाराष्ट्राच्या लोककलांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यात आली. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांच्या मार्गावर हे चित्ररथ विविध गावात फिरून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणार आहेत. तसंच या माध्यमातून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या जीवनावर आधारित जीवनपटही दाखवण्यात येणार आहेत. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदी इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यंदा पालखी प्रस्थान सोहळा रात्री 8च्या सुमारास होणार आहे. या सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली असून हजारो वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आज आकुर्डीमध्ये आगमन होत आहे. आज पालखी सोहळा आकुर्डीत विसावणार आहे. सुरक्षित वारी अखंड सेवा या भावनेनं पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि अग्निशमन विभाग पूर्णपणे सज्ज आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 7 सदस्यांचं विशेष प्रशिक्षण पथक वारी दरम्यान नेमण्यात आलं आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं उद्या पुण्यात आगमन होणार आहे. यामुळे उद्या सकाळी 8 ते मध्यरात्रीपर्यंत शहरातील 26 रस्ते बंद करण्यात येणार आहेत. या दरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा तसंच मध्य पुण्यातील रस्त्यानं वाहतूक टाळावी असं आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलं आहे. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टनं वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना सुरू केला आहे. याचं उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालं. अथक परिश्रम घेऊन निस्वार्थपणे वारकऱ्यांची सेवा करणारे सर्वजण पंढरीचे वारीवीरच आहेत अशी भावना चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं यंदा QS जागतिक क्रमवारीत आपल्या कामगिरीत सुधारणा करत जगातील पहिल्या 600 विद्यापीठांच्या यादीत नाव पटकावलं आहे. गेल्या वर्षी विद्यापीठ 640व्या स्थानावर होतं. यंदा विद्यापीठानं 566व्या स्थानावर झेप घेतली आहे. औंध इथल्या जैवविविधता उद्यानात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागानं या जागेवरील जैवविविधता वारसा स्थळाचं आरक्षण उठवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळावं असा अर्ज पुणे महापालिकेनं राहुरीच्या कृषी विद्यापीठाकडे केला आहे. ज्येष्ठ गायिका विदुषी ज्योत्स्ना भोळे यांना सांगीतिक मानवंदना देण्यासाठी पुण्यात येत्या 26 आणि 27 जून रोजी ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. सृजन फाउंडेशन आणि नांदेड सिटीच्या वतीनं आयोजित हा महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असेल अशी माहिती महोत्सवाचे मुख्य आयोजक अधीश पायगुडे यांनी दिली. पुण्याजवळ जेजुरी मुरगाव रस्त्यावर काल संध्याकाळी भरधाव टेम्पो आणि 4 चाकी गाडीच्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं असून पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात 18 वर्षाखालील मुलं आणि मुलींच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धेत मुलींच्या गटात पुणे ग्रामीण तर मुलांच्या गटात परभणी संघांनी अजिंक्यपद पटकावलं. पुणे आणि परिसरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. खडकवासला धरण परिसरातही जोरदार पाऊस सुरू असल्यानं धरणातून आज दुपारपासून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. यात टप्प्याटप्प्यानं वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महापालिकेनं नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. आगामी 24 तासात पुणे तसंच घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.